तर तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वेळी मी महाराजांचं ऑर्डर आलेलं पेंटिंग करायला घेतलेलं आणि त्यातलं फक्त बॅकग्राऊंडचं काम झालेलं आणि आज मी महाराजांच्या पोर्ट्रेट वरती काम करायला चालू करणार होतो। त्याच्या आधी मी माझी पॅलेट व्यवस्थित स्वच्छ करून घेतली कारण त्याच्यावरती कलर पण ढीग साठलेलं आणि त्यात महाराजांचं पेंटिंग करायचं म्हटल्यानंतर पॅलेट एकदम स्वच्छच पाहिजे। मग माझा सगळा सेटअप वगैरे लावून झाल्यानंतर मी पेंटिंग करायला सुरुवात केली। सगळ्यात आधी मी जिरो टोप रंगवायला घेतलेला। जिरे टोपावरती पण भरपूर असं डिटेल काम होतं ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मी चेहऱ्याचं रंगकाम करायला चालू केलं। खरं तर व्हिडिओच्या ह्या पार्ट मध्ये मी हे सगळं पेंटिंग फिलअप करून घेणार आहे। फिलअप करून म्हणजे आपल्या भाषेत कलरचा एक हात मारून घेणार आहे आणि मग हे पेंटिंग 1-2 दिवस वाळायला ठेवणार। त्याच्यानंतर मग पेंटिंग वरती राहिलेलं डिटेल काम आणि डिझाईनचं काम करणार। ह्या पेंटिंगचा जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसाल तर आपल्या आयडी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय। पेंटिंगचं रंगकाम एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलं। पेंटिंग मध्ये सगळ्यात जास्त भाग रंगवायचा होता तो म्हणजे महाराजांच्या पोशाखाचा। त्याच्यावरती पण एकदम बारीक काम करायला लागणार होतं। मग हळूहळू सगळं पोशाखावरचं काम करून घेतलं। त्यानंतर महाराजांच्या हातामध्ये 1-2-3 शस्त्र होती त्याच्यावरचं पण काम एकदम व्यवस्थित करून घेतलं आणि शेवटला थोडंफार कुठं काम राहिलेलं ते झाल्यानंतर महाराजांचं सगळं पेंटिंग फिलअप करून झालेलं। पेंटिंग चालू करून मला कमीत कमी 7 ते 8 दिवस झालेलं। अजून पेंटिंग मध्ये फक्त 1 ते 2 दिवसाचं काम राहिले पण ते पेंटिंग वाळल्यानंतर पूर्ण करायला घेणार। फायनल पेंटिंग बघायचं असेल तर आपल्याला फॉलो तेवढं करून जावा।